नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 56%. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्या काही दिवसात याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्राच्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून महागाई भत्त्यात 3%ची वाढ जारी होणार आहे. त्यामुळे सुमारे 1.15 कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना याचा लाभ होणार आहे. महागाई भत्ता म्हणजे सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना देण्यात येणारा एक विशेष भत्ता असतो. तो अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक म्हणजेच CPIच्या आधारे निश्चित केला जातो. प्रत्येक 6 महिन्यांनी याची गणना केली जाते, ज्यामुळे सरकारला महागाई भत्त्यात किती वाढ करावी हे ठरवण्यास मदत होते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2025 पासून हा दर 56% होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होईल, परंतु याची अधिकृत घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फरवरी या 2 महिन्याची थकबाकी एकत्रितपणे मिळेल, ज्यामुळे त्यांचा एकरकमी पगार लक्षणीय वाढ होईल. महागाई भत्त्यातील वाढीचा फायदा देशातील सुमारे 1.15 कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना होणार आहे. यामध्ये 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त वेतनधारक कर्मचाऱ्यांचा समाविष्ट आहे. सरकार दरवर्षी महागाई भत्त्यात वाढ करते, जेणेकरून वाढत्या महागाईचा परिणाम कमी करता येईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर जास्त प्रभाव पडणार नाही. समजा जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 30,000 रुपये असेल, तर त्याला सध्या 53% महागाई भत्त्यानुसार 15,900 रुपये मिळत आहे. तर महागाई भत्ता वाढून तो 56% झाला तर त्याला 16,008 रुपये मिळतील. म्हणजे पगारात दरमहा 900 रुपयाची वाढ होईल. आता जर ही वाढ मार्च महिन्यात झाली तर जानेवारी ते फरवरी या 2 महिन्याची थकबाकी 1,800 रुपये होईल. जर सरकारने मार्च महिन्यात ही घोषणा केली आणि एप्रिल महिन्यात नवीन पगार दिला तर 3 महिन्याची थकबाकी 2,700 रुपये होईल. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याचा वाढलेला पगार मिळणार नाही, तर पहिल्या वेतनात एक रकमी चांगली रक्कम देखील मिळतील. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.